Hi everyone. Today discuss about the derivative of parametric function. हा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला 4 मार्काचा क्वेश्चन विचारला जाते पॅरामेट्रिक फंक्शनवर. त्यावर एक थेरम सुद्धा आहे. तो थेरम तर आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे की पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजेच काय असते, पॅरामीटर म्हणजेच काय असते. तर आपण इथं लिहिलेलं आहे पहा, सपोज x and y each is a function. म्हणजेच काय, x आणि y हे दोन फंक्शन आहेत. पहा, x आणि y हे दोन फंक्शन आहेत ऑफ से टे. तर कशाचे फंक्शन आहेत ते, t चे. आपण इथं से टी लिहिलं. से टी म्हणजेच काय असते की तिथं t च्या ऐवजी कोणताही नंतर असू शकेल, पण आता इथं आपण कन्सिडर केलेलं आहे टी. म्हणजेच काय, x आणि y हे दोन फंक्शन आहेत, ते t चे फंक्शन आहेत. म्हणून आपण इथे लिहिलं x इज इक्वल टू एफ ऑफ टी. म्हणजे x हे फंक्शन आहे t चं. तसंच y इज इक्वल टू g ऑफ टी. म्हणजे y सुद्धा फंक्शन आहे t चं. Then these equations are said to represent a parametric function. म्हणजेच काय, दोन फंक्शन आहेत पण त्याचा जो पॅरामीटर आहे त्याचा टी. पॅरामीटर आहे टी. त्याला आपण काय म्हणतो पहा, त्याला व्हेरिएबल, जो व्हेरिएबल आहे टी, त्या व्हेरिएबलला आपण पॅरामीटर असे म्हणतो. ते तिथं दिलेलं आहे, सपोज x and y each is a function of say t, that is x is equal to f of t, y is equal to g of t. Then these equations are said to be represent a parametric function. हे काय रिप्रेझेंट करतात, पॅरामेट्रिक फंक्शन. आणि या पॅरामेट्रिक फंक्शन मधला हा जो व्हेरिएबल आहे टी, या व्हेरिएबललाच आपण पॅरामीटर असे म्हणतो. म्हणजे द व्हेरिएबल टी इज कॉल्ड पॅरामीटर. ओके, हे झालं आपलं पॅरामेट्रिक फंक्शनची जस्ट आपण इंट्रोडक्शन घेतलं. यावर एक थेरम आहे, तो एक थेरम आपण इथं प्रूव्ह करणार आहोत. So student, this theorem is the most important theorem for 4 marks. हा जो थेरम हा 4 मार्क्स साठी विचारला जाते. जे 2 मार्क्स साठी थेरम्स आणि याच थेरमवर आधारित एक एक्झाम्पल देतात खाली 2 मार्कासाठी. असं टोटल इथे 4 मार्काचा. म्हणून हा जो थेरम आहे हा इम्पॉर्टंट थेरम आहे. हा थेरम मध्ये पाहा काय दिलेलं आहे, इफ x is equal to f of t and y is equal to g of t are a differentiable function of t. इथं सांगितलं आपण t is a parameter. t असते तो पॅरामीटर असते. So that y is a differentiable function of x. y is a differentiable function of x म्हणजे dy upon dx असते. And if dx upon dt is not equal to 0, then च्या अगोदरचा जो पार्ट असते तो गिवन असते आपल्याला, आणि देन नंतरचा पार्ट असते आपल्याला प्रूव्ह करायचा असते. मग या थेरममध्ये प्रूव्ह काय करायचं आपल्याला, dy upon dx is equal to dy upon dt upon dx upon dt. हा जो आहे हा थेरम आहे तुमचा पॅरामेट्रिक फंक्शनचा. याच्या अगोदर आपण 2 थेरम घेतलेले होते. एक थेरम होता कंपोजिट फंक्शनचा आणि एक होता इनव्हर्स फंक्शनचा, आणि तिसरा थेरम आहे तुमचा पॅरामेट्रिक फंक्शनचा. या 3 थेरम पैकी मोस्टली एक थेरम तरी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाण्याची शक्यता हे दाट असते. बघा, हा थेरम कसा प्रूव्ह करणार आहोत आपण, तर आपण याचं प्रूफ घेणार आहोत. इझी प्रूफ आहे याचं. x आणि y जे आहेत हे काय आपले डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t आहे, म्हणून आपण तिथं ते मेन्शन करणार आहोत. लेट x and y be a differentiable function ऑफ पॅरामीटर. काय आहे यामध्ये, पॅरामीटर यूज केलेला आहे टी, म्हणून डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. इथं आपल्याला गिवन दिलेलं होतं ते आपण इथं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर घेणार आपण लेट. आता यामध्ये आपल्याला जे प्रूव्ह करावं लागते, याच्यात एक्स आहे, वाय आहे आणि पॅरामीटर टी आहे, तर याचा आपल्याला पार्शियल फॉर्म घ्यावा लागतो, म्हणजे डेल्टाचा फॉर्म घ्यावा लागते. लेट डेल्टा एक्स कॉमा डेल्टा y कॉमा डेल्टा t, okay, be a
स्मॉल इन्क्रीमेंट काय असतात हे पार्शियल म्हणजेच काय स्मॉल आणि हा इन्क्रीमेंट आहे म्हणजेच काय चेंज आहे तुम्ही याला चेंज म्हणू शकता किंवा इन्क्रीमेंट म्हणू शकता स्मॉल इन्क्रीमेंट इन तर कशातले इन्क्रीमेंट आहे डेल्टा एक्स ही एक्स मधली असेल डेल्टा वाय ही वाय मधली असेल आणि डेल्टा टी ही टी मधली असेल म्हणून लिहा स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स कॉमा वाय कॉमा टी रिस्पेक्टिव्हली त्यानंतर इथे लिहायचं आपल्याला ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 कॉमा डेल्टा वाय टेन्स टू 0 तसंच डेल्टा टी टेन्स टू 0 काय केलं आपण हे जे घेतलेले होते डेल्टा एक्स डेल्टा वाय अँड डेल्टा टी त्याला टेन्स टू 0 केला म्हणजे कशाच्या इक्वल असतील जवळपास 0च्या म्हणून टेन्स टू 0 लिहिलेला आपण इथं आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे याचा पार्शियल फॉर्म म्हणजे डेल्टा वाला फॉर्म आपल्याला इथं कन्सिडर करणार आहोत आपण कन्सिडर याचाच पार्शियल फॉर्म डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी याला आता लिमिट लावायची आपल्याला डेल्टा टी टेन्स टू 0 टेकिंग लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन बोथ साइड टेकिंग लिमिट delta t tends to 0 on both side okay याला लिमिट अप्लाय करा लिमिट डेल्टा t tends to 0 डेल्टा y upon डेल्टा x is equal to लिमिट डेल्टा t tends to 0 डेल्टा y upon डेल्टा t upon लिमिट डेल्टा t tends to 0 डेल्टा x upon डेल्टा t but as delta x tends to 0 delta y tends to 0 delta t tends to 0 okay three terms are delta tends to 0 so change this limit delta x tends to 0 delta y upon delta x and RHS is as it is limit delta t tends to 0 delta y upon delta t upon limit delta t tends to 0 delta x upon delta t. This is the equation number first. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला गिवन दिलेला आहे की x and y be a differentiable function of t. इस काय ते x आणि y हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t आहे म्हणून आपण याला लिहू शकतो आपल्याला इथे मेंशन करायचं आहे x and y are differentiable function of t. काय ते t चे फंक्शन आहे म्हणजे आपण इथं हा पार्ट घेणार आहोत therefore limit delta t tends to 0 delta y upon delta t याला आपण लिहिणार आहोत dy upon dt. सेम प्रोसिजर याच्यासाठी डिनॉमिनेटर साठी अप्लाय करू लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा x upon डेल्टा t is equal to dx upon dt. ओके याला काय लिहिणार आपण dx upon dt. हे जे दोन्ही are exist
and finite. काय ते एक्झिस्ट आणि फायनाईट आहे. सो हे जर ऑब्झर्व केलं आपण तर इथं आपण ह्या व्हॅल्यू पुटअप करणार आहे इक्वेशन 1 मध्ये. मग आपण इथे लिहिणार आहोत यावरून आपण सांगू शकतो RHS ऑफ इक्वेशन 1 इज exist and finite. आता RHS इक्वेशन 1 ची RHS हे एक्झिस्ट आणि फायनाईट आहे आणि मधात इज इक्वल टू आहे म्हणून LHS सुद्धा त्याची एक्झिस्ट आणि फायनाईट आहे. ऑल्सो therefore LHS of equation 1 is exist and finite. Exist and finite. Therefore limit delta x tends to 0. आता exist आणि finite असल्यामुळे आपण याला लिहू शकतो dy upon dx. आता हा पार्ट पहा याला लागेल तर इक्वेशन नंबर 2 द्या, याला इक्वेशन नंबर 3 द्या. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 जर आपण इक्वेशन 1 मध्ये जर पुटअप केलं तर आपल्याला काय मिळेल ते आपल्याला इथं पाहायचं आहे. तर पहा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत आपण. From equation 1, 2 and 3 we get चलिए अपन dy upon dx is equal to dy upon dt and dx upon dt, comma dx upon dt is not equal to 0 because denominator is not equal to 0. आणि आपला थेरम काय होता हाच आपल्याला प्रूव्ह करायचा होता हा पार्ट ते आणि आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. हे इम्पॉर्टंट थेरम आहे आणि हा जो रूल आहे यानंतर तुम्हाला जे एक्झाम्पल येतील ते तुम्हाला याचा यूज करून सॉल्व्ह करायचे आणि तो फॉर्म्युला आहे तुमच्यासाठी dy upon dx is equal to dy upon dt upon dx upon dt. अगोदर आपण चेन रूल वगैरे घेतला, त्यानंतर इन्व्हर्स वाला एक घेतला इन्व्हर्स फंक्शनचा आणि हा तिसरा थेरम आहे dy upon dx is equal to dy upon dt upon dx upon dt. याचा आपल्याला एक्झाम्पल मध्ये यूज आहे. आपल्याला चालू करायचं आता एक्सरसाइज 1.4. तर एक्सरसाइज 1.4 यामध्ये जे सुरुवातचा पहिला क्वेश्चन आपण इथे घेणार आहोत आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये हे जे आहेत या टाइपचे एक्झाम्पल येतील तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन, 2 मार्काचा थेरम आणि त्याच्यावर आधारित या टाइपचे 2 मार्काचा एक क्वेश्चन म्हणजे टोटल मार्क्सचा क्वेश्चन आहे तुमचा 4 मार्क्सचा. तर यामध्ये एक्झाम्पल कसे विचारले जातात ते आपण घेणार आहोत आणि ते एक्झाम्पल असतील एक्सरसाइज 1.4 वर बेस्ड. इथं आपल्याला फाइंड करायला सांगितलंय dy upon dx. मग आपला रूल काय होता जो थेरम मध्ये प्रूव्ह केला dy upon dx is equal to dy upon dt upon dx upon dt. पण याच्यात t जर पॅरामीटर नुसार आपला तो रूल सुद्धा चेंज होते. तर इथं पॅरामीटर अगोदर पॉवर कोणता आहे इथं t, इथं सुद्धा आहे t म्हणजे दोन्ही याच्यात पॅरामीटर काय आहे t. x आणि y आपले हे 2 फंक्शन आहेत. तर यावरचे जे एक्झाम्पल ओळखायचे कसे तर तुम्हाला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू अशा 2 व्हॅल्यू दिलेल्या राहतील आणि तुम्हाला फाइंड करायला सांगतील dy upon dx. तर पहा या टाइपचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करतो आपण.
एकदम इझी क्वेश्चन असतात हे. आपल्याला इथं दिलेलं आहे, जे दिलेलं आहे ते लिहू आपण अगोदर. आपल्याला दिसते x इज इक्वल टू ए टी स्क्वेअर. इथं दोन पार्ट केले तरी चालतात तुम्ही. इथं y इज इक्वल टू दिसते आपल्याला 2 टाइम ए टी, म्हणजे कंपॅरेटिव्हली आपण इथं सॉल्व्ह करू शकतो. इथं दिसते x इज इक्वल टू ए टी स्क्वेअर. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं, डिफरन्शिएट हे नेहमी आपण करतो व्हेरिएबलच्या नुसार. तर इथं व्हेरिएबल म्हणजेच पॅरामीटर, जो पॅरामीटर असला त्यानं इथं डिफरन्शिएट करायचं या टाइप मध्ये. तर इथं जो पॅरामीटर आहे त्याला इथं आपण टी म्हटलेला आहे, म्हणून आपल्याला इथं डिफरन्शिएट करावं लागते विथ रिस्पेक्ट टू टी न. एक्स न नाही करावं लागत. आता कशाला करावं लागेल? विथ रिस्पेक्ट टू टी न. म्हणून इथं जेव्हा आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, बघा बरं, याला जर टी न डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल? इथं भेटेल आपल्याला dx अपॉन dt. a इज अ कॉन्स्टंट. ओके, त्यामुळे a आला तो. मग टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असते 2 टाइम टी. मग इथं लिहितो आपण 2t. टीला अगेन डिफरन्शिएट करायचं नाही आहे, कारण की आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टीच केलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं तर अगेन डिफरन्शिएट केलं असतं, पण विथ रिस्पेक्ट टू टी आहे त्यामुळे अगेन डिफरन्शिएट होणार नाही. ठीक आहे, याला तर इक्वेशन नंबर 1. हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dt. आता इथं y आहे, याला सुद्धा डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे जिथे भेटेल आपल्याला dy अपॉन dt इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट टर्म आणि t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1, म्हणून याचा आन्सर येणार आहे फक्त 2a. याला जाईल इक्वेशन नंबर 2. आता दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये बाय युजिंग थेरम. आता आपल्याला बाय युजिंग थेरम, त्या थेरमचा यूज करायचा आहे. थेरम होता आपला dy अपॉन dx. आता इथं लक्षात ठेवायचा dy अपॉन dx आपल्याला माहित आहे, फाइंड करायचं आहे. मग y वाली टर्म न्यूमरेटर मध्ये आणि x वाली टर्म डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे y वाली टर्म कोणती असेल आपल्या जवळ पहा, तर ती असते dy अपॉन dt. y वाली टर्म्स वर आणि खाली आहे x, म्हणून इथं यायला लागेल आपल्याला dx अपॉन dt. आता फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून, फ्रॉम 1 and 2 वरून, 1 आणि 2 वरून काय सांगू शकतो आपण? इथं dx अपॉन dt ची व्हॅल्यू आणि इथं dy अपॉन dt ची व्हॅल्यू इथं पुट अप करायची. dy अपॉन dx इज इक्वल टू ट्वाइस a अपॉन ट्वाइस at. ओके, ट्वाइस a कैंसल, देयरफॉर dy upon dx is equal to 1 upon t is the final answer. Okay, do you understand? The example number 2. पहा एक्झाम्पल नंबर 2 मध्ये पॅरामीटर काय यूज केला आता? इथं टी आहे का? इथं पॅरामीटर आहे का थीटा. ए बी नेहमी लक्षात ठेवायचे कॉन्स्टंट असतात. मग राहिलेला आता हा कॉट थीटा, कोसेक थीटा. जसं आपण साइन एक्स, कॉस एक्स, जो एक्स एक्स असते इथं काय यूज केलेला आहे? थीटा. म्हणून थीटा इज अ पॅरामीटर. नंतर सॉल्व्ह करणार आपण मागच्या प्रॉब्लेम सारखंच हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सोल्युशन आपल्याला दिलेला आहे x इज इक्वल टू a cot थीटा आणि y इज इक्वल टू दिसतं आपल्याला b कोसेक थीटा. तुम्ही सेपरेटली एक एक सॉल्व्ह करू शकता किंवा कंपॅरेटिव्हली दोन्ही सॉल्व्ह करू शकता. इथं डिफरन्शिएट करा. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल? नेहमी लक्षात ठेवायचं इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर आणि पॅरामीटर इज अ थीटा. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथं सुद्धा सेम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथं काय भेटेल? थीटाला डिफरन्शिएट केल्यानंतर इथं भेटेल तुम्हाला dx अपॉन d थीटा इज इक्वल टू a इज अ कॉन्स्टंट टर्म आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल तुम्हाला कॉट थीटाचं डेरिव्हेटिव्ह, कॉट थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, सेम हे प्रोसिजर या साइड ना. dy upon d theta is equal to d is the constant term.
आणि कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. आता ह्या व्हॅल्यू झाल्या 2. याला आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊ इक्वेशन नंबर 2. आता युजिंग थेरम आपल्यामध्ये dy अपॉन d थिटा ते घ्यावायचे dy अपॉन dx. तर dy अपॉन dx काय फॉर्म्युला भेटेल तुम्हाला सांगितलं y वाली टर्म वर पण dy अपॉन d थिटा मग t पॅरामीटर होता आता थिटा पॅरामीटर आहे म्हणून तो t आहे तो रिप्लेस झाला थिटा ना. इथे येईल तुमचा dx अपॉन d थिटा. तर फ्रॉम 1 and 2 dy अपॉन d थिटा ची व्हॅल्यू इथे पुट अप करू आपण -b कोसेक थिटा इंटू कॉट थिटा अपॉन dx अपॉन d थिटा ची व्हॅल्यू -a अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा मायनस मायनस कॅन्सल. आतला एक कोसेक थिटा मधला कोसेक थिटा गेट कॅन्सल. सो b अपॉन a इथं एक कॉट थिटा अपॉन एक कोसेक थिटा राहिला इथं. हे पुढे सॉल्व करू शकतो मी. कॉट थिटा इज कॉस अपॉन साइन cos theta upon sin theta and cosec theta is 1 upon sin theta. Okay, so sin theta get cancelled. The final answer is b upon a into cos theta is the final answer. So next problem क्वेश्चन नंबर 1 मधलं सब 3. तर यामध्ये पॅरामीटर अगोदर चेक करायचं. पॅरामीटर कोणता आहे फंक्शन तर 2 नेहमी असतातच x आणि y. मग पॅरामीटर कोणता आहे a सांगितलं तुम्हाला a b कॉन्स्टंट असतात. मग राहिला कोणता इथं आहे m आणि इथं सुद्धा कोणता आहे m. अगोदर t होता नंतर थिटा होता आता कोण आहे m आहे. तर इथं डिफरन्शिएट करावं लागेल आपल्याला दोघांना विथ रिस्पेक्ट टू m न. बघा सॉल्व करू आपण याला. आपल्याजवळ दिलेला आहे x इज इक्वल टू अंडर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर आणि इथं y इज इक्वल टू दिलेला आहे लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू m. इथं सुद्धा आपल्याला करावं लागेल डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू m. बघा m ने डिफरेंशिएट केल्यानंतर काय भेटेल dx अपॉन dm भेटेल. आता इथं अंडर रूट आहे. ओके अंडर रूटचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहित आहे. अंडर रूट x चं काय असते 1 अपॉन 2 टाइम अंडर रूट x. 1 अपॉन 2 टाइम अंडर रूट x असं असते. पण जो x आहे तो रिप्लेस झाला तुमचा a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ना. म्हणून विथ रिस्पेक्ट टू m ने केला म्हणून d अपॉन dm. काय अगेन डिफरन्शिएट करायचं आपल्याला a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. या साइडने या इथं भेटेल तुम्हाला dy अपॉन dm. log x चं डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन x. पण इथं x रिप्लेस झाला तुमचा a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ना आणि आपण डिफरन्शिएट केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू m ना म्हणून d अपॉन dm. मग काय अगेन डिफरन्शिएट करायचं आपल्याला a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. ओके सो डेरिव्हेटिव्ह इज a square is a constant term and derivative of any constant term is 0. So derivative of m square is a twice m. This side again twice m upon a square plus m square. Okay. So 2 this side is cancelled. Final answer dx upon dm is equal to m upon under root a square plus m square. This is the equation number 1 and this is the equation number 2. कंपॅरेटिव्हली जर सॉल्व केलं तर लवकर होते आपलं. तर आता आपल्याला थेरम यूज करायचा. थेरम काय होता नाउ dy upon dx is equal to
dy अपॉन dm, इथे येईल dx अपॉन dm. दोन्ही व्हॅल्यू पुटअप करा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या. तर अगोदर y वाली टर्म पहा, इथं खूप जणांचं कन्फ्युजन होते. खूप जण ही व्हॅल्यू वर पुटअप करतात आणि खाली, त्यामुळे जी व्हॅल्यू इथे लिहिली आहे तीच व्हॅल्यू वर पुटअप करायची. काय असेल इथं व्हॅल्यू, इथं असेल तुमची 2m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर, ओके, इनटू याला डिवाइड करा किंवा मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होते. म्हणजे इथं लिहू शकता तुम्ही अंडर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर अपॉन m. सो m इज अ कॅन्सल. तर अंडर रूट कॅन्सल, इतर आहे तुमच्यावर फक्त एक सिंगल अंडर रूट, म्हणजे 2 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर प्लस dy अपॉन dx. This is the final answer. Okay. बघा हे जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. काय आहे, x इज इक्वल टू साइन थिटा आणि y इज इक्वल टू टॅन थिटा. पॅरामीटर आहे थिटा आणि याला डिफरन्शिएट वगैरे करून फॉर्म्युला व्यवस्थित लावून तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे. आणि याचा फायनल आन्सर जे येणार होतं ते येणार होतं तुमचं सेक क्यूब थिटा. हे तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि याचा आन्सर काढा. तर फायनल आन्सर मी इथं सांगणार आहे तुम्हाला, ते आन्सर येणार आहे तुमचं सेक क्यूब थिटा. तर तुम्ही सॉल्व करून पहा, ते येईल नक्की. इझी प्रॉब्लेम आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे आपलं. पहा यामध्ये थोडे आपल्याला फॉर्म्युला लावायचे आहेत आणि फॉर्म्युले कोणते लावायचे आपल्याला दिसतात इथं. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला. जेवढं तुमचं नाव तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तेवढं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये, ट्रिग्नोमेट्री मध्ये 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा हे दोन फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे इथं आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये त्या दोन फॉर्म्युलांचा यूज करावा लागेल. तर पहा इथं अगोदर किंवा आपण सॉल्व करू. जे दिलेलं आहे ते आता सेपरेटली सॉल्व करू, कारण की याला खूप थोडं लेंथी प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला अगोदर जे दिलेलं आहे ते घेणार आहोत आपण. तर आपल्याला तिथे x इज इक्वल टू a इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. सो फॉर्म्युला ऑफ 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तुम्हाला इथे भेटेल 2 हा a साइन स्क्वेअर थिटा बाय 2. कोणता फॉर्म्युला यूज केला आपण, 1 मायनस कॉस थिटाचा. आता याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू, आता पॅरामीटर यामध्ये थिटा म्हणून विथ रिस्पेक्ट टू थिटाला डिफरन्शिएट करणार आहात. इथे मिळेल आपल्याला dx अपॉन d थिटा. 2a इज अ कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थिटा. साइन थिटा बाय 2 चा स्क्वेअर घेऊ शकता तुम्ही. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 कसं लिहू शकता, साइन थिटा बाय 2 चा स्क्वेअर. मग इथं x आणि पॉवर यांच्यानुसार अगोदर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर तुम्हाला तिथे घ्यावा लागेल हा 2a आहे, नंतर तुम्हाला भेटेल 2 इंटू साइन ऑफ थिटा बाय 2 अँड x कशाला कन्सिडर केला, साइन थिटा बाय 2, म्हणून साइन थिटा बाय 2 इज अगेन डिफरन्शिएट इथे विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे. ओके, साइन थिटा बाय 2 इज अगेन डिफरन्शिएट. 2 इंटू 2 झालं इथं 4a साइन थिटा बाय 2. आता साइन थिटा बाय 2 इथं साइन थिटा बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असते, कॉस थिटा. पण इथं थिटा रिप्लेस झाला थिटा बाय 2 ना, म्हणून थिटा बाय 2 इज अगेन डिफरन्शिएट. थिटा बाय 2 म्हणजे जसं x बाय 2 असते तसंच थिटा बाय 2 आहे. मग थिटा बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काय असेल, 1 बाय 2. ओके, 4a साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 आणि याचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2. 1 बाय 2 म्हणजे झाले डिनॉमिनेटर 2 दिला आपण. इथं हा 2 आणि या 4 मधला एक 2 कॅन्सल झाला, इथं आला 2. जेव्हा आपण 2a साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. आता 2 साइन थिटा कॉस थिटा पुन्हा एक फॉर्म्युला लागू शकते. इथं पहा कोणता फॉर्म्युला लागेल. इथं 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 आहे. ओके, तर तुम्ही इथं फॉर्म्युला लावू शकता किंवा नंतर लिहू आपण. तर ही जी व्हॅल्यू आहे तुमची dx अपॉन d थिटाची. याला तुम्ही इक्वेशन नंबर 1.
जसं आपण हे सॉल्व्ह केलं तसं याच्यासाठी सॉल्व्ह करायचं आपल्याला. इथं मिळेल आपल्याला y इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. याला डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके, सो dy upon d theta, b is the constant term and derivative is theta minus sin theta. b is a constant. तर ब्रॅकेट मध्ये काय भेटेल, तर तुम्हाला मिळेल इथं थीटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा असतं 1. जसं x चं विथ रिस्पेक्ट टू x असते तसंच थीटाचं विथ रिस्पेक्ट टू थीटा 1. sin थीटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा cos थीटा. ओके, 1 मायनस cos थीटा इथंच फॉर्म्युला लावला आपण 1 मायनस cos थीटाचा 2 sin स्क्वेअर थीटा. तो फॉर्म्युला इथं लावणार आहे आपण 2 sin स्क्वेअर theta by 2. 1 minus cos theta is a 2 sin square theta by 2. 2b sin square theta by 2. This is value dy upon d theta. Equation number 2. आता इथं आपल्याला थेरम यूज करायचा. आपल्याला इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं, तर थेरम काय आहे आपला? नाव dy upon dx is equal to, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dy upon dx. तर dy upon dx is equal to dy upon d theta upon dx upon d theta. दोन्ही व्हॅल्यू पुट अप करा. dy upon d theta ची व्हॅल्यू आपल्याजवळ येईल 2b sin square theta by 2. So dx upon d theta ची व्हॅल्यू 2a sin theta by 2 cos theta by 2. So okay, so sin square theta by 2 मधून एक sin theta by 2 गेला, 2 get cancel, so remaining terms is, so dy upon dx is equal to b upon a. इथं आहे तुमच्या जवळ एक sin theta by 2 राहिला आणि इथं आहे तुमच्याजवळ cos theta by 2. so sin upon cos 10. So final answer is dy upon dx is equal to b upon a tan theta by 2 is the final answer. This is your final answer. So next problem to be continued in your next lecture. Okay, write down this problem and thank you.